नमस्कार मित्रांनो, मी नितेश पवार आहे अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात पहिला हॅप्पी होली धुलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा. ॲक्च्युली आता मी ब्लॉग अचानकमध्ये चालू करत आहे आणि ॲक्च्युली आता मी आहे भाईंदरच्या खाडीवरच्या इकडे आणि तिकडनं आपल्याला वसईला जायला जेट्टी मिळते. तर माझा बऱ्याच दिवसापासून चाललेला प्लॅन की मला इकडे जरा व्हिडिओ शूट करायचा आहे. तर आज अचानकमध्ये इकडे मी आलो मित्रांना भेटायला होळीचा धुलिवंदनचा आणि सडनली आमचा प्लॅन झाला अचानकमध्ये की जाऊया आपण जरा जेट्टीमधून आणि वसईला जरा राऊंड मारूया. तर बघूया आपण हा जेट्टीचा प्रवास आणि कसा काय आहे, किती काय तिकीट आहे वगैरे इकडनं आणि किती वेळात पोचतो ते. तर चला व्हिडिओमध्ये बनून राहा. आणि सॉरी की मी डायरेक्ट ब्लॉग शूट करत आहे म्हणजे असा हेल्मेट वगैरेमध्ये, तर ते जरा अवॉइड करा. तर चला आता ती जेट्टी येते आहे. आता वाजलेत ऑलमोस्ट 11:15, 11:15ची इकडनं आहे. तर तुम्हाला टायमिंग पण दाखवतो इकडचे कसे आहेत. तिकडनं भाईंदर टू वसई आणि वसईवरून इकडे यायचं वगैरे टायमिंग वगैरे. तर चला व्हिडिओमध्ये बघून राहा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब पण करा. तर चला, हे बघा इकडे सगळ्या आता गाड्या लाईनमध्ये लागलेल्या आहेत. तिकडे पुढे बाईक्स आहेत आणि इकडे कार वगैरे आहेत आणि वेटिंगवरती आहेत लोक. आणि आता जस्ट तिकडे बघा जेट्टी येते आहे किंवा तिकडे. आणि हे बघा इकडे तिकीट काउंटर आहे. तर इकडनं तुम्हाला तिकीट वगैरे घ्यायला लागेल. आणि मित्रांनो हे बघा हे आपले टायमिंग आहेत जेट्टीचे. वसईवरणाचा पण टायमिंग आहे आणि भाईंदरवरूनचा पण टायमिंग आहे. हे बघा इकडे तिकीट काउंटर आहे तिकडचं. हे बघा आता सगळे बाईक्स वगैरे वसईवरून आलेले लोक आता जातील पहिला, मग नंतर मग इकडनं आम्ही गाडी आतमध्ये टाकू आमच्या. हे बघा आलेले आहेत आपले फंटर लास्ट मोमेंटला. बोट निघायचा टाइम झाला तरी यांचा काय आता पत्ता नव्हता. अभी बोट निकल जाता था. हे तुम्हाला किती राहते ते. हे काय घेऊन आला ते नाश्ता विष्टा काय आणलं. क्या गरम करने के लिए बोला था क्या. गरम करने के लिए बोला. ग्रेवी वाला समोसा मांग रहा था. कहाँ से लाएगा ग्रेवी समोसा. अरे वो बोल रहा था कि बोट छोड़ने वाले थे. ओमकार ने रुकाया है, बोला कि उधर जाने का नहीं, हम लोग के दोस्त आने तक. तर आहे माडिक जो आपल्या प्लॅनमध्ये नेहमी असतो. आपल्या प्लॅनचा लीडर असतो. ज्याचे प्लॅन हमेशा फ्लॉप होत असतात. नाही सिंगल डाल दे. आणि आहे अरुण आपला काहीतरी नाश्ता वाश्ता आणलेला आहे. अरे साले तुम लोग खा के आए इसलिए लेट हुआ हरामी लोग. वरती जाऊया आता इकडनं. हे बघा भारी मस्त मेल जाते. वरती आलेलो आहे आता आपण. इकडे आपले जेट्टीचे कॅप्टन आहेत. निघालेली आहे आता आपली बोट. त्या भारी वाटतोय. आपले मित्रमंडळी इकडे बसले आहेत जागा अडवून. टर्न मारते.
कुठे आले तुम्ही? गोव्याला? अलिबाग. डायरेक्ट भाईंदर जेटीवर अलिबागला चालले. तर मित्रांनो आता आपली जेटी आहे ना ती भाईंदरच्या खाडीच्या इकडनं सुटलेली आहे वसायला यायला. आणि मस्त आमच्या मित्राने गरमागरम समोसे घेऊन आला आहे. तर आता मस्त जरा खातात जरा आपली जर्नी कंप्लीट करूया. भारी. आता पहिल्यांदा ना आम्ही या जेट्टीमध्ये रंगपंचमी खेळणार आहे. आता माहिती नाही की इकडे की आपल्याला रंग लावताना इकडनं हकलावायला नाही पाहिजे, पण आता आमची रंगपंचमी सुरुवात झालेली आहे जेट्टीमध्ये. हॅप्पी होली. अरे एकमेकांना लवकर आता वा 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 वा. वा 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 वा. जेट्टीमध्ये अशा प्रकारे साजरा केलेला आहे रंगपंचमीचा कार्यक्रम. वा वा भारी. हॅप्पी होली हॅप्पी होली हॅप्पी होली हॅप्पी होली. वा 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 वा. झालेला आहे अशा प्रकारे आमचा रंगपंचमी झालेली आहे. आणि त्याच्याच बरोबरच आपला हा जेट्टीचा ब्लॉग पण झालेला आहे. आता आम्ही ऑलमोस्ट पोचायला आलेलो आहे वसईला. राजपल यादव वाटतं. हे बघा मित्रांनो आता या सगळ्या वसईच्या होड्या दिसायला लागल्यात आणि आता आपण ऑलमोस्ट पोचणार आहे. ते बघा तिकडे वसईचा स्टॉप आहे आपला. हे बघा जबरदस्त जबरदस्त क्लायमेट आहे. आणि इकडे बघा पोरांनी जबरदस्त होळी खेळलेली आहेत आपल्या बोटमध्ये. काय बोलतात, काय राहिला एक्सपिरियन्स इकडचा? आज नवीन एक्सपिरियन्स काय बोलतो ओमकार? मजा आली. नवा आपला नवीन म्हणजे आपला एक्सपिरियन्स पण झाला याचा बोटीचा. अरुण तर बघ गुलाल फुल राजपल यादव झालेला आहे बुलबुलेया मधला. मजा आया. तो घर को भाग रहा था लेकिन इधर का प्लान और बोला चलो तो अब तक घर पे होता. चलो नया कुछ तो एक्सपिरियन्स करने मिल गया. आता सगळे लोक रेडी झालेली आहेत उतरायसाठी. आपला तिकडे पण बघा बरीच लोक आहेत वेटिंगवरती. हे बघा होड्या बघा सगळ्या मस्त भारी. सो मित्रांनो आता आपली जी जेट्टीची जर्नी आहे ना ती भाईंदर टू वसईपर्यंत झालेली आहे. तर आता इकडनं आमचा प्लॅन आहे की इकडच्या नियर बाय बीचवरती कुठेतरी जायचा आणि थोडा वेळ चिल करून रिटर्न यायचा. तर ओव्हरऑल ना मस्त मजा आली. अर्धा तासाची आपली ती जर्नी होती पण मस्त एक्सपिरियन्स करायला मिळाला. मस्त असा म्हणजे सगळीकडचा व्ह्यू बघायला मिळाला पाण्यातला. तर चला मग
आता आपण इकडनं निघतोय